जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण माहिती बघणार आहोत OnePlusचा C4 मोबाईलवर. तर मित्रांनो, 2024 मध्ये OnePlusने खूप भारी मोबाईल लॉन्च केलेला आहे. 2021 आणि 22 मध्ये त्यांचं मार्केट थोडं डाऊन पडलेलं, कारण त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती थोडं लाईन्स येत होत्या, त्यामुळे त्यांचं मार्केट खूप डाऊन पडलेलं. पण 2023 मध्ये जेव्हा त्यांनी 11R आणि 11 लॉन्च केला, तेव्हापासून त्यांचा कमबॅक सुरू झालेला आहे. आणि 2024 मध्ये तर त्यांचा एकदम बेस्ट मोबाईल येत आहे, जो की 25,000च्या आत असेल. मित्रांनो, OnePlus आता घेऊन आलेला आहे OnePlus C4, जो की 25,000च्या आत येणार आहे. त्याच्यामध्ये जे खासियत आहे ते 25,000च्या आतल्या कुठल्याच मोबाईलमध्ये तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. तर मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण वळूया आपल्या मोबाईलच्या माहितीकडे. जर म्हणले की आपण Realme किंवा MI, Xiaomi त्या कंपनीच्याकडे जास्त करून बघतो, पण आता OnePlusचा जो फोन मी तुम्हाला सांगितला, जो की OnePlusचा C4 आहे, तो त्या मोबाईलच्या कंपॅरिझन मध्ये एक भारी प्रोसेसर किंवा त्याचे फीचर्स चांगले असल्यामुळे 25,000 तुम्हाला एक अफोर्डेबल मोबाईल मिळणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे सजेस्ट करेन, तुमचं जर बजेट 25,000च्या आतला असेल तर तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता किंवा तुम्ही ह्या मोबाईलकडे जावा. कारण बाकीचे जे मोबाईलची कंपॅरिझन केल्यानंतर हा मोबाईल त्यातून थोडा जरा आउटकम चांगला दिसतो या मोबाईलचा. कारण प्रोसेसर म्हटला तर ह्यामध्ये स्नॅपड्रॅगनचा 7 Gen प्रोसेसर वापरला गेलेला आहे, जो की बेस्ट आहे. तर मित्रांनो, मोबाईलमध्ये कंपनीने 5,500 mAh ची बॅटरी प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यासोबतच 100 वॅटचा फास्ट चार्जिंग देखील प्रोव्हाइड केलेला आहे, जो की एकदम फास्ट चार्जिंग करून देईल तुम्हाला. कमीत कमी 30 ते 35 मिनिटात तुमचा मोबाईल 100% चार्ज होऊन जाईल. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला दोन वेरियंट्स बघायला मिळतात. एक म्हणजे 8GB 128GB आणि 8GB 256GB असे दोन वेरियंट्स कंपनीने लॉन्च केलेले आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात भारी जर म्हटलं, त्या सेगमेंटमध्ये कुठल्याच फोनमध्ये अंतु स्कोर हा 8.5 लाखाच्या वरती येतो, पण ह्या मोबाईलमध्ये तो स्कोर 8.5 लाखाच्या वरती आहे. तर मित्रांनो, डिस्प्लेमध्ये तुम्हाला HDR सपोर्ट मिळणार आहे, प्लस नेटफ्लिक्स मध्ये सुद्धा तुम्हाला HDR प्लस सपोर्ट मिळणार आहे यामध्ये. आणि मित्रांनो, मोबाईलला स्टेरिओ स्पीकर्स असल्यामुळे तुमचं जर मल्टीमीडिया जर तुम्हाला नाद असेल, पिक्चर वगैरे बघणे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा अनुभव येऊन जाणार. त्यासोबतच कंपनीने 2160 हर्ट्झचा गेमिंग दिलेला आहे डिस्प्लेमध्ये, त्यामुळे जर तुम्ही लो लाईट मध्ये गेमिंग किंवा जर मल्टीमीडियाचा यूज करत असाल तर तुमच्या डोळ्यांना काही त्रास होणार नाही. त्यासोबतच मोबाईलमध्ये मित्रांनो 7 5G बँड्स मिळतात, 5.1 ब्लूटूथचं व्हर्जन मिळून जातं. त्याच्यानंतर मित्रांनो, स्टार व्हॅल्यू एकदम लिमिटमध्ये आहे. आणि मित्रांनो, हा मोबाईल Android 14 वरती बेस आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो, प्लस पॉईंट म्हणजे IP54 रेटिंग देखील या मोबाईलमध्ये मिळून जातं. तर कंपनी तुम्हाला या मोबाईल सोबत 2 वर्षाचे मेजर अपडेट्स आणि 3 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहे. चला मित्रांनो, वळूया आता मोबाईलच्या मेन फीचरकडे, जो की आहे कॅमेरा. त्यामध्ये मित्रांनो 2 कॅमेरा मिळतात आणि एक ऑरालाइट टाइप एक रिंग लाईट तुम्हाला मिळते, की ऑरालाइट नाही, एक फ्लॅश लाईटच आहे, पण ऑरालाइटचं स्वरूप दिलेलं आहे मोबाईलमध्ये. प्लस मित्रांनो, यामध्ये प्रायमरी कॅमेरा जो आहे तो 50 मेगापिक्सेलचा सोनीचा लेटिया 600 वापरला गेलेला आहे, जो की बेस्ट एक्सपिरियन्स देऊन जातो. आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला गेलेला आहे. सेल्फीसाठी सुद्धा मित्रांनो 16 मेगापिक्सेलचा सेन्सर प्रोव्हाइड केला गेला आहे, जो की सोनीचा आहे. तो देखील तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स. जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओग्राफी करणार असाल तर ह्या मोबाईलमध्ये प्रायमरी कॅमेरातून तुम्हाला 4K 30 FPS पासून तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करता येईल. मित्रांनो, ह्या मोबाईलचा एकच ड्रॉबॅक आहे की ह्या मोबाईलमध्ये अनवॉन्टेड ऍप्स जरा जास्त असल्यामुळे तुम्हाला जरा लोड होऊ शकतो, पण तुम्ही ते अनइन्स्टॉल करू शकता. तर मित्रांनो, ह्या मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगनचा 7 जनरेशन प्रोसेसर वापरला गेला आहे, जो की बेस्ट प्रोसेसर आहे, जो की नवीन असल्यामुळे एकदम बेस्ट आउटकम देणार आहे तुम्हाला. आणि प्लस हा प्रोसेसर तुम्हाला व्हिडिओग्राफीमध्ये वगैरे गेमिंग मध्ये एकदम भारी सपोर्ट करणार आहे मित्रांनो. काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, 25,000च्या आत जर बजेट असेल तर तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता. मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची माहिती कशी वाटली व कुठल्या मोबाईलचा तुम्हाला रिव्ह्यू अजून पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ.